हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत अंकिता पाटील सुद्धा शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत, कारण त्या भाजपच्या जिल्हा अध्यक्ष होत्या. त्यांनी त्या पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे. अंकिता पाटील आपण सुद्धा याच पक्षप्रवेश करतायत. काय नेमका हा पक्षप्रवेश सोहळा नेमका कशा पद्धतीने असतो? आज इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनता, सामान्य जनतेच्या आग्रहाखातर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि आज आम्ही 11 वाजता आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय जयंतरावजी पाटील, अमोलदादा कोल्हे, रोहितदादा पवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रवेश करायचा ठरवलेला आहे. पण मग आजचा पक्षप्रवेश नेमकं काय असणार की विधानसभा निवडणुकीचं पूर्ण हे रणशंकच फुंकलं जाणार आहे आजच्या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने? आज खरं तर आम्ही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा मान राखून आम्ही हा निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे. आणि आता विधानसभेची तुम्ही जर पाहता तर रणशिंग ऑलमोस्ट फुटलेला आहे. आज पूर्णपणे विधानसभेचं वातावरण काही दिवसांमध्ये निर्मित झालेलं आपल्याला पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दिसेल. या अनुषंगाने आम्ही इंदापूर तालुक्यातील जनतेचा जो आवाज आहे त्याला सन्मानित करून आम्ही हा निर्णय घेत आहोत. भाजपमध्ये तुम्ही सक्रिय होतात गेल्या 5 वर्ष, मग विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला होता आणि आता निवडणूक आली. मग का भाजपकडून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही का? काय नेमकी चर्चा झाली होती? ह्या गोष्टीवरती बरेच चर्चा झाली, बराच विचार विनिमय झाला. आज तो वेळ नाहीये त्याच्या डिटेल्समध्ये जाण्याची, पण निश्चित पद्धतीने आम्ही 5 वर्षापूर्वी प्रवेश केला. आम्ही पक्षाचं खूप प्रामाणिकपणे काम केलं, सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित केल्या, पक्षांनी पण मान सन्मान दिला. पण आज जनतेच्या खातर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय, कारण शेवटी जनता ही सर्वश्रेष्ठ असते आणि ते सगळ्या गोष्टी अनुषंग डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतो. कुठेतरी चंद्रकांत पाटील सुद्धा म्हणतात की हर्षवर्धन पाटील यांना पश्चाताप होईल, ज्यावेळी आकडे येतील त्यावेळी त्यांना समजणार की अशा पद्धतीने शरद पवारांची सत्ता येईल म्हणून ते आज तिकडे जात आहेत, असं सुद्धा त्यांचं म्हणणं. नाही, सत्ता कुणाची येईल, काय येईल हे आम्ही आज सांगू शकत नाही. हे फक्त आणि फक्त जनता ठरवते आणि जनतेचं मत हे सर्वश्रेष्ठ असतं. त्यामुळे येणारा काळच ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर क्लिअर होईल येत्या काळामध्ये. पण मग कुठेतरी नाराजी सुद्धा काही म्हणजे शरद पवार गटातल्याच काही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाताना पाहायला मिळते. अजून पक्षप्रवेश व्हायचं बाकी आहे, मात्र जे काही इच्छुक होते त्यांची नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते. आज आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी आज आम्ही प्रवेश करत आहोत. प्रवेश झाल्यानंतर आता पक्षात अंतर्गत नाराजी आहे हा वगैरे विषयावरती आम्ही तर काही त्याच्यामध्ये भाष्य करू शकत नाही, कारण अजून आमचा एक आज प्रवेश होणार आहे. त्याच्यामुळे तो विषय असेल ते पक्षश्रेष्ठी बघ. पण मग काय कुठली जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे? हर्षवर्धन पाटील यांच्याकडे नेमकी काय जबाबदारी असणार? काही चर्चा झाली? नाही, ह्या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठी ठरवतील. येणाऱ्या काळामध्ये त्या बाबतीतली पण आपल्याला क्लॅरिटी मिळेल. पण आम्ही आज सर्व रूपी एकत्रित येऊन आम्ही सर्वजण आज पक्षप्रवेश करत आहोत. पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही त्याच सुप्रिया सुळेंच्या विरोधात प्रचार केलेला होता आणि आता त्यांच्यासोबत तुम्हाला बसावं लागणार आहे. लोकांमध्ये कुठेतरी हा एक वेगळा मेसेज जाण्याचा वेगळं येऊ? नाही, तेव्हा आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाचा जो आदेश होता त्याचं आम्ही पालन केलं आणि आज आम्ही जो हा निर्णय घेतोय ह्याच्यामुळे जनतेमधून असा कुठलाही उठाव येईल किंवा कुठलंही मत दिलं जाईल असं मला वाटत नाही. कारण मागच्या 2 महिन्यापासून इंदापूर तालुक्यातील जनतेशी जेव्हा तुम्हीही संवाद साधला असेल तुमच्या इंटरॅक्शन्समध्ये, त्यामुळे तुम्हालाही गोष्ट जाणून आलेली असेल की सगळ्यांचंच म्हणणं होतं की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये, हे जे महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुम्ही पवार साहेबांची साथ द्या आणि तुम्ही तुतारी घ्या. दत्तात्रय भरणे यांचं म्हणणं होतं की घाई केली. कदाचित मला जर थांबवायला सांगितलं असतं तर मी थांबलो असतो, पक्षाने जर तसा आदेश दिला असता. तर काय होतं, कुठेतरी घाई झाली या सगळ्या निर्णयाची? हे त्यांचं मत आहे, याच्यावरती मी तर काय भाष्य नाही करू शकत. धन्यवाद. तर अंकिता पाटील यांचा सुद्धा आज पक्षप्रवेश होणार आहे आणि आपण बघू शकतो या संपूर्ण पक्षप्रवेशाची तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.